वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमः गुरुभ्यो वरपादुकम्यो नमः परेभ्यः वरपादुकम्यः आचार्य सिद्धेश्वरपादुकम्यो नमो लक्ष्मी परिपादुकम्यः। श्री गुरु परम गुरु परमेश श्री गुरु परात्पर गुरु सद्गुरु पादुकम्यो नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरदानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरान् अनेकरूपदैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमम्। नमस्कार। श्री सद्गुरु कृपा ज्योतिष कार्यालय इचलकरंजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आजपासून मलमास म्हणजे अधिक मास सुरू होतोय। तर या अधिक मासाच्या निमित्ताने अधिक मास महात्म्य आजपासून चालू करत आहोत। तर या अधिक मासाचे महात्म्य काय आहे, म्हणजे याचं महत्व काय आहे। अधिक मासात हा 3 वर्षातून एकदा येतो। तर या 3 वर्षातून एकदा येणाऱ्या या 13व्या महिन्याचं असं काय महत्व आहे की हा एवढा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, दान धर्म केला जातो। तर याचं असं काय महत्व आहे, तर ते आजपासून आपण पाहणार आहोत। आपल्या मराठी वर्षाच्या कालगणनेनुसार दर 3 वर्षांनी जो एक जादा महिना येतो त्याचा आपल्या पंचांगामध्ये अधिक मास असा उल्लेख केलेला आहे। यालाच बोली भाषेत किंवा ग्रामीण भाषेत धोंडा महिना असे संबोधले जाते। सर्वसामान्य लोकांच्या मनात या मासाच्या जन्मकथेची जी उत्सुकता आहे त्याबद्दल श्री पद्मपुराण आणि श्री ब्रह्मवैवर्त पुराण या दोन्ही पुराणात अधिक मासाच्या जन्म किंवा उत्पत्तीबद्दल जी माहिती सांगितली आहे ती अशी की आपले मराठी चैत्र पाडव्यापासून सुरू होणारे हे संवत्सर अर्थात हे वर्ष 355 दिवसाचे असते। तर इंग्रजी कालगणनेचा कालावधी हा 365 दिवसांचा असतो। या दोन्ही मधला फरक हा 10 दिवसांचा पडतो। हा फरक आपल्या शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक मासांमध्ये भरून काढलेला आहे। दर 3 वर्षांनी जो हा का एक 13वा महिना म्हणजे अधिकाचा महिना येतो, जादाचा महिना येतो, त्याचे कारण तर हेच आहे। भगवान श्री नारायण यांनी नारद मुनींना या अधिक मासाच्या जन्मकथेबाबत जी माहिती दिली ती अशी आहे की विश्वाचे कल्याण हे सतत त्यातील माणसाच्या हातून घडणाऱ्या चांगल्या वाईट पाप आणि पुण्य यांच्या कार्यावर चाललेले असते। त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याने काय केले तर आपल्या कालावधीतील पाप हे बाहेर टाकले, त्या पापापासून मलमास निर्माण झाला। हा मलमास मंगल कार्यास अयोग्य निंद्य असा मानला जाऊ लागला। तर जो पापमय असल्याने त्या महिन्यात सूर्य संक्रमण ही होत नसल्याने त्याचे नाव मलमास किंवा मलिन मास असेच पडले। तो सर्व प्रकारच्या लौकिक मंगल कार्यास निंद ठरवला गेला, कोणत्याही देवतेने त्याला स्वीकारले नाही। त्या मलमासाने आपल्या उद्धारासाठी आपल्या इतर महिन्यांप्रमाणे मान्यता स्वीकृत मिळायला हवी या इच्छेने भगवान विष्णूंकडे धाव घेतली। तेव्हा विष्णू भगवंताने त्या मलमासास घेऊन गोलोकी म्हणजे श्रीकृष्णाकडे नेले। तिथे त्याची करुण कहाणी ऐकल्यावर श्रीकृष्णास त्याची दया आली। तेव्हा त्याने त्या मलमासास असे सांगितले की जरी तुला मान्यता दिलेली नाही व तुझा स्वीकारही कोणी केला नसला तरी मी आजपासून माझे पुरुषोत्तम हे नाव तुला प्रदान करत आहे। तू पुरुषोत्तम मास या नावाने ओळखला जाशील। तसेच त्या पुरुषोत्तम म्हणजे अधिक मासात जे मनुष्य प्राणी पूजा अर्चा स्नान दान जप तप तीर्थाटन आणि श्री हरी उपासना करतील त्यांना इतर कोणत्याही मासात केलेल्या सत्कर्माने लाभणाऱ्या पुण्याच्या पेक्षा अधिक पुण्य या कितीतरी पटीने अधिक पुण्य त्यांच्या पदरी पडेल। अशा उपासकाला भक्त भाविकांना त्यांनी केलेल्या सत्कर्माचे फळ म्हणून त्यांना धन धान्य सुख वैभव संपत्ती संतती मोक्ष आणि मुक्ती प्राप्त होईल। त्यांना दुःख क्लेश यातना भोगाव्या लागणार नाहीत। त्यांचे लौकिक व परमार्थिक जीवन हे सार्थ होईल। तर हे होतं आजच्या दिवसाचं